हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर विषय असा आहे की आता भरपूर गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर भरपूर गोष्टी अशा नवीन ट्राय करायचा विचार केला होता. त्या गोष्टी आता थोड्या थोड्या करून ट्राय करतो. जसं की सगळ्यात पहिले मी कन्सिस्टन्सीवर नुसतं नॉर्मल व्हिडिओ बनवले, जे की मी स्क्रिप्ट नाही केली, काही नाही केलं, काहीच नव्हतं केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता काही थॉटफुल वगैरे किंवा काही कोट वगैरे टाकून व्हिडिओ वगैरे बनवतो आहे. हळूहळू क्लिअरिटी येते. एडिटिंगमध्ये थोडासा इम्प्रूव्हमेंट होतो आहे. पहिले मी नॉर्मल टाकत होतो डायरेक्टली व्हिडिओ जे एडिट करून, आणि आता त्याच्यामध्ये टायटल वगैरे किंवा डिस्क्रिप्शन वगैरे किंवा भरपूर गोष्टी थोडं ॲड करतो आहे. हुक वगैरे या सगळ्या गोष्टी मी ॲड करतो आहे. बट आता हळूहळू करून फोकस त्याच्यामध्ये येतो आहे आणि अजून थोड्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट होतील. आणि जर तुम्हाला पण तयार करायचे असतील असे काही व्हिडिओ वगैरे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. एडिटिंग वगैरे स्टार्टिंगला फोकस नका करू, जितकं होईल तितकं रॉ ठेवा, म्हणजे तुम्हाला जसं जमल तसं करा. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला जमण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल किंवा तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. तुम्ही जर तसं एक एक दोन दोन व्हिडिओ, 10 व्हिडिओ, 20 व्हिडिओ जसं तुमचे येतील तेवढं तुम्ही फोकस राहाल स्वतःबद्दल. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं फोकस राहायला शिका. आणि काही गोष्टी आहेत त्याच्या केल्यावरच आपल्याला समजतात. त्याच्यामुळं ट्राय करत राहा. सबस्क्रायबर्स नाही भेटणार काही दिवस किंवा काही दिवस व्ह्यूज नाही येणार, पण त्याच्यावर तो मॅटर नाही करत. तुमची कन्सिस्टन्सी मॅटर करते आणि तुम्ही किती व्हिडिओ बनवता हे मॅटर करतं. ठीक आहे. त्यामुळे याच्यावर फोकस करा की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणार. ठीक आहे. थँक्यू सो मच. लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला. ठीक आहे. थँक्यू.